जिंतूर तालुक्यातील रस्ते आता विकासाचे नव्हे तर मृत्यूचे सापळे ठरत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केलाय। सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणारे जिंतूर, येलदरी, मानकेश्वर, वझर, केहाळ फाटा, केहाळ आणि येलदरी इटोली हे प्रमुख रस्ते अक्षरशः खड्डेमय झाले असून दररोज अपघात घडत आहेत। या रस्त्यांमुळे गर्भवती महिला, वृद्ध नागरिक आणि रुग्णांचे जीव धोक्यात आले आहेत। अनेक वेळा रुग्णवाहिका रस्त्यात अडकत असल्याच्या घटना समोर आल्यात। शेतकरी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून वाहनांचे नुकसान, आर्थिक तोटा आणि शिक्षणात अडथळे निर्माण झालेत। या पार्श्वभूमीवर दिनांक 13 जानेवारी रोजी नागरिकांनी तहसीलदारांमार्फत निवेदन देत तात्काळ रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे। दुरुस्ती न झाल्यास रस्ता रोको, उपोषण व तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। प्रशासन आता तरी जागे होणार का, की अपघातानंतरच कारवाई होणार? जिंतूर तालुक्याचे लक्ष प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे। या निवेदनावर माजी जिल्हा परिषद सभापती रामराव उबाळे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब घुगे, दिलीपराव डोईफोडे, प्रभाकरराव चव्हाण, मदनराव चव्हाण, निलेश घुगे, बापूराव जाधव, शिवाजी चव्हाण, कृष्णा जाधव, मधुकर गायकवाड यांच्यासह केहाळ, सांगवी, मानकेश्वर, संक्राळा, आंबरवादी आदी गावातील नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत। रस्त्यावर अनेक वर्षापासून मंजुरी मिळाल्या, परंतु रोड काही व्यवस्थित झालेला नाही। आज रोजी अशी अवस्था आहे ती की एवढे खड्डे आणि जर एखाद्या मोटरसायकल जर त्या रोडवर चालत असेल तर तो चालवणारा खड्डा चुकू शकत नाही, एवढे खड्डे त्या रोडला झालेत। आणि जिंतूर ते येलदरी, मानकेश्वर ते वझर, केहाळ फाटा ते केहाळ असा हा रोड अनेक दिवसापासून बरेच निवेदन दिले, उपोषण झाले, परंतु त्या रोडला कोणीही वाचा फोडण्यासाठी न्याय मिळालेला नाही। आणि म्हणून आज रोजी आम्ही आदरणीय बाळासाहेबजी घुगे व मी आणि माझे सर्व सर्कलचे प्रमुख आज रोजी तहसीलदार साहेबांना आम्ही भेटलो की हा रोड झाला पाहिजे, कारण या रोडवरती अनेक वेळेस ॲक्सिडेंट झालेत। तुमच्या माहितीकरता वयोवृद्ध लोकांना ज्यावेळेस जिंतूरला दवाखान्यात यायचे त्यावेळेस तो दवाखाना तर बाजूलाच राहिला, परंतु बिमारी तर बाजूला राहिली, परंतु बिमारी रोडमुळे जास्त वाढत चालली। ज्या महिला आहेत, ज्या महिलांना डिलिव्हरीसाठी जिंतूर या ठिकाणी आणावंसं वाटतंय, परंतु त्यांना पण अडचण। आणि म्हणून आमची सर्व सर्कलच्या वतीनं एकच शासनाला, प्रशासनाला विनंती आहे की रोडचं काम लवकर सुरू झालं पाहिजे आणि क्वालिटीचं झालं पाहिजे। जर ह्या निवेदनाद्वारे जर आमच्या निवेदनाचा जर विचार केला नाही तर आम्ही सर्व उपोषणाला बसू, आंदोलन करू। आणि आम्ही सर्व शेतकऱ्याचे लेकरं आहोत। जर कोणी ह्या रोडच्या विषयी जर निर्णय घेतला नाही तर आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या हातात रुमणं घेऊन आम्ही कोणालाही फिरू देणार नाहीत व अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना याची दखल घ्यावी आणि रोडचं काम लवकर, क्वालिटीचं काम कसं सुरू होईल याचा विचार करावा।